मी स्वाभिमानी मराठा महासंघाचा सोलापूर युवक जिल्हा अध्यक्ष लखन वसंत घाडगे पाटील। मी आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा स्वाभिमानी मराठा महासंघाचा उमेदवार उभा राहणार आहे आणि आमच्या संस्थापकाच्या आदेशानुसार आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदवार निवडून येईल। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः उभा राहणार आहे आणि मी स्वतः लढवणार आहे। पण ह्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळमध्ये आहे तरी सोलापूर जिल्ह्याला आर्थिक शासनाची कुठलीही मदत मिळत नाही। शेतकऱ्यांना कुठल्याही शेतीभावाला हमी भाव भेटत नाही। तांबाट्याला दर नाहीत, वांग्याला दर नाहीत, डाळिंबीला दर नाहीत। आता तर सध्या शेतकऱ्याची द्राक्षीची अवस्था अशी झाली की द्राक्षीला भावसुद्धा नाही। 10 रुपये किलो 15 रुपये किलोनं आता माल चालू आहे। याच्यामुळं ह्या सोलापूर जिल्ह्यात आत्महत्या वाढलेल्या आहेत। म्हणून आमच्या स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्षांनी आम्हाला सूचना दिली की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवल्या पाहिजे। त्या शेतकऱ्याला अनुदान भेटलेलं नाही आणि शेतकऱ्याला पीक विमा तर ह्यांनी 1 रुपयामध्ये केला सरकारने, तर आत्तासुद्धा कुठल्या शेतकऱ्याला एक पीक विमा भेटलेला नाही। नुसतं ही सरकार जी आहे ना शेतकऱ्याची फसवणूक करते, दिशाभूल करते। मराठा समाजाला तर आरक्षण देतो म्हणून सांगितले या सरकारने, खोट्या शब्दा खाल्ल्या आणि मराठा समाजाची फसवणूक मोठ्या ह्यानं केली। 10% आरक्षण घ्या असं सांगितलं, पण राजकीय आरक्षण मराठा समाजाला भेटलं नाही। ह्यामुळं आम्ही असं मराठा समाजाने आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार असणारच आणि आमची ताकद एक बार ह्या सरकारला आम्ही दाखवून देऊ। मला एवढा विश्वास आहे की ह्या सोलापूर जिल्ह्यामधून आमच्या मराठा समाज व शेतकरी बांधव यांच्यामधून मला भरपूर मतदान भेटेल आणि सरकारने आत्तापर्यंत लोकांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळं मला खात्री आहे की मी सोलापूर जिल्ह्यातून भरपूर मतानं निवडून येईल।